नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द जॉब अपडेट मराठी. जिल्हा न्यायालय भरती 2023-24 अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऑफिशियल अपडेट जी आहे ती आज प्रसिद्ध झालेली आहे. आज आहे 10 जुलै 2024 आणि आत्ताच सर्वात अगोदर आपण ही अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. जसे की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सुप्रीम कोर्ट यांनी ऑफिशियली स्टे जो आहे तो भरतीवर दिलेला होता जिल्हा न्यायालयाच्या, आणि त्यामुळेच मित्रांनो आता एक नवीन प्रसिद्धीपत्रक, तुम्हाला कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर त्यात तुम्हाला सांगितले होते की नवीन प्रसिद्धीपत्रक जे आहे ते उद्या सकाळी प्रसिद्ध होणार आहे आणि फायनली आज ते सकाळी प्रसिद्ध झालेले आहे. आता ते प्रसिद्धीपत्रक नेमकं काय आहे आणि तुमची भरती परत पुढे कधी कंटिन्यू होणार आणि तसेच तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती कधी येणार याच्याविषयी देखील सर्व माहिती जी आहे ती आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम मित्रांनो, आपण प्रसिद्धीपत्रक तर मी येथे डाउनलोड करून तुमच्यासाठी खाली ठेवलेलेच आहे, परंतु प्रसिद्धीपत्रक पाहण्याच्या अगोदर मित्रांनो, सुप्रीम कोर्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर देखील नवीन स्टेटस जे आहे ते अपडेट झालेले आहे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण स्टेटस जे आहे ते असणार आहे. आणि केसविषयी मित्रांनो, नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्याविषयी फायनली अपडेट आलेले आहे. चला तर ते अपडेट आपण सर्वात प्रथम केस स्टेटसच्याद्वारे आपण सुप्रीम कोर्टाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि या वेबसाईटवरूनच मित्रांनो आपल्याला केसमध्ये स्टे लागला किंवा पुढील तारीख किती दिली, या सर्व गोष्टींची माहिती जी आहे ती कंटिन्युअसली आतापर्यंत आपल्याला भेटत आलेली आहे. आणि आता त्यामुळेच याच एक 10 जुलै रोजी नवीन अपडेट झालेले आहे केसमध्ये, तेच आपण जाणून घेणार आहोत. जसे की तुम्हाला माहितीच आहे, केस नंबर फाइंड करण्यासाठी सर्वात प्रथम आपण डायरी नंबर जो आहे तो फाइंड आउट करत असतो आणि त्या डायरी नंबरवरून केसच्या सर्व डिटेल्स ज्या आहेत त्या तुमच्या समोर येत असतात. चला तर इथे आपण आलेलो आहोत आणि ते डायरी नंबर जो आहे तो आपल्याला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रसिद्धीपत्रक देखील मित्रांनो मी दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. आता इथे कॅप्चा जो आहे तो फिल आउट करायचा आहे आणि कॅप्चामध्ये आन्सर असणार आहे मित्रांनो 6 आणि याचा सर्च आउट तुम्ही करू शकता. इथे सर्च ऑप्शनवर क्लिक करून सर्च केल्याच्यानंतर तुम्हाला केसचे डायरेक्ट स्टेटस जे आहे ते डिस्क्लोज आउट होत असते. जिल्हा न्यायालयाच्या वेबसाईटवर मित्रांनो API सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम झाल्यामुळे मित्रांनो त्यावर केसचे स्टेटस दिसून नाही राहिले, परंतु मित्रांनो मी काहीच तासापूर्वी जे आहे ते स्टेटस जे आहे ते चेकआउट केले होते आणि त्यामध्ये केस जे आहे ते डिसमिस्ड म्हणून स्टेटस जे आहे ते दाखवत होते. म्हणजे मित्रांनो केस जी आहे ती डिसमिस्ड झालेली आहे, म्हणजे सुप्रीम कोर्ट यांनी सुनावणी जी आहे ती दिलेली आहे आणि या सुनावणीमध्ये तुमच्या जे 2018च्या लॅब लिस्ट होती त्यामध्ये मित्रांनो केसला डिसमिस्ड स्टेटस जे आहे ते दिलेले आहे. त्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायचं काहीच कारण नाही. आणि राहिला मुद्दा म्हणजे या प्रसिद्धीपत्रकाचा, तर यात ऑफिशियल ऑर्डर जी आहे ती पास केलेली आहे आणि ही ऑर्डर काल पास झाली, परंतु मित्रांनो याची PDF जी आहे ते आपल्याला 10 तारखेला प्राप्त होणार होते, म्हणजेच आज ते प्राप्त झालेले आहे. आणि यामध्ये तुम्ही सर्व डिटेल्स जे आहेत ते एक्झॅक्ट तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो, की सुप्रीम कोर्ट यांनी ऑफिशियली केसवरचा स्टे जो आहे तो काढलेला आहे आणि त्यांची लॅब लिस्ट विद्यार्थ्यांची केस जी आहे ती फेटाळलेली आहे. आणि आता तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार, तसेच तुमची स्वच्छता चाचणी कधी होणार त्याविषयी सर्व माहिती मित्रांनो मी तुम्हाला देतोच. सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो तुमच्या आता लवकरच रिलीज होणार आहे, म्हणजे येत्या 5 ते 6 दिवसातच तुम्हाला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट पाहण्यास मिळेल किंवा त्यापेक्षाही लवकर तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळू शकते. आणि आता राहिला मुद्दा म्हणजे स्वच्छता आणि चापल्यता चाचणीचा, तर त्यावर आपण एक डिटेल व्हिडिओ जो आहे अशा प्रकारच्या आपल्या चॅनलवर जो आहे तो बनवलेला आहे. तो पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊ शकता. तसे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि फर्स्ट कॉमेंटमध्ये देखील देणार आहे. त्यामुळे सर्व माहिती जी आहे ती व्यवस्थितरित्या पहा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.